आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। सोन्याचे दर 1 लाखाच्या पुढे जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। आज अखेर तो दिवस उजाडला आणि भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेले। अक्षय तृतीयेच्या आधीच सोन्याने उच्चांक दर गाठला आहे। सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे। आज चांदी 528 रुपये प्रति किलोने महागली असून 95,775 रुपयांवर ट्रेंड करते, तर सराफा बाजारात सोनं 1 लाख रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे। त्यामुळे आता ग्राहकांना मोठा झटका बसला आहे। डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमती वधारल्या आहेत। सोन्याचे दर 2025 मध्ये आतापर्यंत 30% उसळले आहेत। मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। MCX वर सोन्याच्या जूनचा वायदा जवळपास 1560 रुपयांनी महागला आहे। त्यामुळे सोनं 98,840 प्रति तोळावर व्यवहार करत आहे। सोमवारी सोन्याचे दर $3,400 पार गेला आहे। हा एक नवा उच्चांक आहे। डॉलर 3 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातू खरेदी केल्याने सोन्याचा वायदा 2.91% वाढून डॉलर 3,425.30 प्रति अंश झाला। वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 30% वाढ झाली आहे आणि 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात कर लादल्यापासून सुमारे 8% वाढ झाली आहे। आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,000ची वाढ झाली असून प्रति तोळा सोनं 1,01,350 रुपयांवर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2,750 रुपयांची वाढ झाली असून 92,900 रुपयांवर प्रति तोळा सोनं पोहोचलं आहे। 18 कॅरेट सोन्याच्या दरात 2,250 रुपयांची वाढ झाली असून प्रति तोळा सोनं 76,010 रुपयांवर पोहोचलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।